हॅलो एव्हरीवन, निर्मला कृषी कन्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही बाहेर आलेलो आहे फिरायला। तर आम्ही आलेलो आहे रेणुका मातेच्या मंदिरात। चांदवडजवळ जे रेणुका मातेचं मंदिर आहे ना, तिथं आलेलो आहे आम्ही। तर हे बघा, मंदिरच्या प्रांगणात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आता जातो आहे मंदिरच्या आतमध्ये दर्शनासाठी। आमचे हे गेले मध्ये आणि मी त्यांच्या मागे आहे। तर आता पुढे जाऊ आपण। आणि मी खूप वर्षाने आलेली आहे या मंदिरामध्ये। माझं लग्न झालेलं होतं तेव्हा मी आलेली होती त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर मी आत्ता आलेली आहे किती 18 वर्षानंतर मी या मंदिरात आली आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी। खूप बदल झालेला आहे, आधी एवढं भारी नव्हतं, आता खूप छान आहे इथं बघायला, फोटो काढायला। खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे, मस्त आहे मंदिर, बघण्यासारखं आहे खूप छान। तर आता जातो आहे आम्ही तिकडे, आणि पूर्ण दगडाने बांधकाम केलेलं आहे, छान मंदिर आहे। हे मंदिरच्या आतमध्ये पण असं म्हणजे गोल मंदिरांमध्ये उजेडासारखं म्हणजे आकाश दिसतो खाली तिथं मध्ये उतरल्यावर, छान आहे। हे मी आले आणि आता जिथं देवीची मूर्ती आहे ना तिकडे जायचं आहे दर्शन घ्यायला। आम्ही हळूहळू बघत येतो, कारण खूप वर्षानंतर मी इथं आलेली आहे, तर छान वाटतंय। खूप छान मंदिर आहे, तुम्ही पण कधी इकडे याल तर नक्कीच या मंदिराला दर्शन द्या, खूप छान वाटतंय। भाविकांची नेहमीच गर्दी असते या मंदिरामध्ये। हे बघा, हे देवी रेणुका आईचं मूर्ती आहे। आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही। तिथं व्हिडिओ काढू देत नव्हते, तर मी तिथं देवीच्या पुढे काही व्हिडिओ काढलेला नाही आहे। आणि बाहेरचं प्रांगण आहे, आता मी बाहेर आलेली आणि इथं बाहेर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान मस्त बनवलेलं आहे त्यांनी। तर आता आम्ही येऊन गेलेलो आहे गाडीत बसायला, छान वाटलं, मज्जा आली। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा। बाय बाय। आता आम्ही जातो आहे घरी। इथं गाडीत पेट्रोल भरायला थोडा वेळ गाडी उभी केलेली आहे। तर मी हा छोटासा व्हिडिओ ओपन करून माझे मागे भाऊ बसलेले दोघं, त्यांच्याशी गप्पा मारत होते। हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं मला नक्की कळवा। थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।